नमस्कार सगळ्यांना। आज आपण अमृतसर ट्रिप माझी बघणार आहोत। तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आणि ही मी फ्लाईटमध्ये आहे, बॉम्बे टू अमृतसर फ्लाईट आहे आणि मस्त सनराईज एन्जॉय करत करत चाललेली आहे। तर हे आपलं एअर इंडियाचं फ्लाईट आहे। खूपच छान प्रवास झाला आणि आपण लँड झालेलो आहोत अमृतसरमध्ये। आता अमृतसरमध्ये लँड झाल्यावर आम्ही हा रूम बुक केला होता। 3 स्टार हॉटेल आहे। तर रूम खूपच क्लीन, हायजीन आणि खूपच म्हणजे छान होता। सो आहे तिथे। तर तुम्हाला हा रूम प्राइस आणि लोकेशन पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन। तर अशा प्रकारे हा रूम आहे। आता रूम पूर्ण तुम्ही बघा, 1 मिनिट दाखवते तुम्हाला। आणि रूममध्ये तुम्हाला बर्थडे डेकोरेशन दिसलं असेल, फुगे आणि वगैरे। तर माझ्याबरोबर जी माझी मैत्रीण आली होती, तिचा बर्थडे होता, त्यासाठी आम्ही तिचं सेलिब्रेशनसाठी एक्स्ट्रा हे करून घेतलं होतं बर्थडेचं डेकोरेशन। तर तिचा बर्थडेही केला मस्त। आणि त्यानंतर रूम चेकिंग झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत गोल्डन टेम्पल बघायला। कॅब तिथून घेतली। आता कॅब पण तिथे लगेचच आपण ऑनलाईन बुकिंग वगैरे करून जाऊ शकतो आपण। त्यानंतर गोल्डन टेम्पलला जाण्याआधी आम्ही लोकल मार्केट एक्सप्लोर केलं, पण प्रामुख्याने आम्हाला पंजाबी सूट बघायचे होते। बऱ्याच गोष्टी पाहिल्यासुद्धा, पण ह्या एक पंजाबी ड्रेस घेण्यासाठी ह्या दुकानामध्ये आलो आम्ही। आणि इथे त्या दुकानाचे मालक जे पण ते सर आहेत, ते आम्हाला मस्त ड्रेसेस दाखवले। आम्हाला 3 ड्रेस सूट आवडले आणि आम्ही विकत घेतले। आणि त्यानंतर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत इथे। आता गोल्डन टेम्पल तुम्हाला दाखवते। हे आहे आपलं गोल्डन टेम्पल। गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर कंपल्सरी सगळ्यांना पाय धुवायलाच लागतात। आपले पाय स्वच्छ धुवून नंतर एंट्री करायची। तर हे आहे गोल्डन टेम्पल। आणि मित्रांनो हा रात्रीचा असा आपला गोल्डन टेम्पल दिसतो बघा, किती ब्युटिफुल, अतिशय सुंदर, म्हणजे मन खूपच प्रसन्न झालं। आणि काय सांगू तुम्हाला, म्हणजे माझी इच्छा खूप पूर्ण झाली। आणि मस्त दर्शन झाल्यानंतर भूक लागली होती, तर बाजूलाच हा ब्रदर्स धाबा आहे, तिथे आम्ही जेवण करायला आलो। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मस्त पंजाबी वेज थाली, लस्सी आणि छोले वगैरे खूप अशा व्हेरायटीज खाल्ल्या, ज्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते। पण जेवण अगदी यम्मी होतं, मस्त होतं। आणि त्यानंतर मित्रांनो हे आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते, ते दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो। फर्स्ट आम्ही गोल्डन टेम्पल पाहिलं, ती रात्र गेले। आणि त्यानंतर सकाळी पुन्हा आम्ही 10 वाजता गेलो। सेम गोल्डन टेम्पलसारखंच हे सुद्धा टेम्पल आहे। आता मला ते नाव माहीत नाही आहे। आणि तिथे ना साधारण म्हणजे शूटिंग वगैरे अलाउड नसतं, त्यामुळे जितकं मला पॉसिबल झालेलं आहे तितकं काढलेलं आहे मी व्हिडिओ। तर हे सुद्धा हे तिथे एक फेमस असं आहे टेम्पल। तर हे टेम्पल तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आहे। थोडंफार गोल्डन टेम्पलचा इथे पण हे आला, फील आला, छान आहे। हे पण एकदम पीसफुल आहे। पण इथे हे शिवजींचं मंदिर आहे, दर्शन तुम्ही पण करून घ्या। आणि इथे हे हनुमानचं मंदिर आहे। तर तिथे आपण जी इच्छा व्यक्त करतो ती इच्छा आपली पूर्ण होते, अशी इथे मान्यता आहे। आम्ही पण आमची तिथे इच्छा मागितली, पाया वगैरे पडलो आणि ती रिबीन वगैरे बांधली। आणि त्यानंतर पुन्हा दुपारची भूक लागलेली होती, तर साईडलाच हे फूडीज रेस्टॉरंट होते, तिथे आलेलो आहोत। आणि त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही भरपूर काय काय इथे खायला मागवलं होतं, ते तुम्हाला इथे थोडक्यात दाखवते। लस्सी बघू शकता। अमृतसरमध्ये आलात तर लस्सीचा नक्की आनंद घ्या। मी 2 दिवसामध्ये भरपूर लस्सी प्यायली। आणि इथे जेवणही फार यम्मी आणि टेस्टी, खूपच छान, हेल्दीही असतं। आणि त्यानंतर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आम्ही म्युझियम बघायला आलेलो आहोत। तर इथे आता म्युझियममध्ये आलेलो आहोत। हे आहे म्युझियम, तुम्ही बघू शकता, वर्ल्ड लार्जेस्ट आहे। ह्याचं तर मला नाव माहीत नाही आहे, कारण की काय होतं ना, इथे ना शूटिंग्स वगैरे अलाउड नव्हता। आणि आपण आपले स्वतःचेच फोटो काढण्यामध्ये इतके बिझी असतो, इथे आर्मी वगैरे तुम्ही बघू शकता, त्यामुळे लक्षात नाव राहत नाही। पण म्युझियम इथे फेमस आहे, तुम्ही कोणालाही विचारला तर टॅक्सीवाले, कॅबवाले तुम्हाला घेऊन जातील। तर अशा प्रकारे हे म्युझियम आम्ही बघितलं।
तर हे इथे तुम्ही बघू शकता, हे सगळे दिसतात आहेत ना गोष्टी, त्या फार पूर्वीच्या काळातल्या आहेत आणि ह्या रिअल आहेत मित्रांनो. तर हे सगळं आम्हाला तिथे बघायला मिळालं म्युझियममध्ये. तुम्ही सुद्धा बघा. आणि अशी आतमध्ये एंट्री आहे आणि इथे 7D आपण मूवीसुद्धा बघू शकतो की तेव्हा कशा तलवारी वगैरे होत्या, म्हणजे कशी वॉर वगैरे झालेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिथे त्या 7D मूवीमध्ये बघायला मिळाल्या अगदी जवळून. पण पुन्हा एकदा सांगते की तिथे व्हिडिओ अलाउड नाही आहे, सो मी काढू शकली नाही. आणि अशा ना तिथे अशा ह्या गॅलरीज आहेत आणि ही फर्स्ट गॅलरी आहे, ती तुम्हाला दाखवते मी. बघा तुम्ही, हे सगळं असं तिथे आहे. अशा 4-5 गॅलरी होत्या, त्या आम्ही बघून घेतल्या तिथे. पण तिथे अलाउड नव्हतं, पण जेवढं जितकं कॅप्चर करता आलं तेवढं मी केलेलं आहे. सो हे गॅलरी तुम्ही पण बघू शकता, आतून अशी आहे. हे बाहेर आहे. आणि हे म्युझियम बघितल्यानंतर लगेचच थोड्या अंतरावर आपली बाघा बॉर्डर आहे. आता बाघा बॉर्डरबद्दल मी काय बोलू, तिथे जाणं हेच आपलं सौभाग्य आहे आणि ते सौभाग्य मला मिळालं, त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. तर असं बाघा बॉर्डरमध्ये आतमध्ये जाण्यासाठी ही लाईन आहे. पुन्हा एकदा इथे व्हिडिओ फोटो अलाउड नाही आहे, म्हणजे असे लोक काढतात थोडंफार, पण असं पूर्णपणे काढायला देत नाही. सो ही बाघा बॉर्डर तुम्हाला दाखवते, थोडासाच व्हिडिओ आहे, बघून घ्या, तुम्ही एन्जॉय करा. आणि मी ही ट्रिप खूप एन्जॉय केली आणि आय होप की माझा व्हिडिओ बघतानाही तुम्ही पण हे खूप सारे एन्जॉय केलेलं आहे. माझी ट्रिप मला खूप आवडली, अमृतसर मला खूप आवडलं. नक्की जा तुम्ही पण आणि अमृतसर पूर्ण बघून या, एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.